आज मी तुम्हाला रस्सा वडा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। मी इथे गॅसवर तवा ठेवला आहे, ह्यावरती कांदा घालते। ह्यामध्ये तेल घालते। हे बघा, आपला कांदा गोल्डन ब्राउन झालेला आहे। ह्यामध्ये मी हे खोबरं किसून घेतलं आहे, हे घालते। ह्यामध्ये 1 चमचा जिरं घालते, अद्रक घालते, लसूण, मी आता गॅस बंद करते। ह्याला 2 मिनिट थंड होऊ देते, नंतर मिक्सरला काढून घेते। हे बघा, हे थंड झालेलं आहे। ह्यामध्ये मी कोथिंबीर घालते। हे मी मिक्सरला फिरून घेते। हे बघा, हे मी वाटून घेताना जास्त पाणी घातलं नाही। इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे, ह्यामध्ये तेल घातलं। ह्यामध्ये मी थोडा कढीपत्ता घालते। हे वाटण घालते। ह्यामध्ये मी मिरची पावडर घालते, धना पावडर घालते, गरम मसाला घालते, अर्धा चमचा हळद पावडर घालते, ह्यामध्ये मी कोथिंबीर घालते। ह्यामध्ये पाणी घालते। आपल्याला ही भाजी जास्त पातळही करायची नाही आणि जास्त घट्टही करायची नाही। ह्यामध्ये चवीनुसार नमक घालते। आता आपण ह्याची एक उकळी काढून घेऊ। मी वडे बनवण्यासाठी इथे बेसन पीठ घेतलं आहे। ह्यामध्ये मी 2 चमचा तांदळाचं पीठ घालते। तांदळाच्या पिठाने वड्याला क्रिस्पी क्रंची खुसखुशीत होतात। नमक घालते। हे बघा, थोडासा खायचा सोडा, हळद पावडर, हे मी भिजवून घेते। हे बघा, हे भिजून झालेलं आहे। मी जास्त घट्टही ठेवलेलं नाही आणि जास्त पातळही केलं नाही। आपण वडे बनवायला मी इथे बटाटे उकडून घेतले आहे, मॅश करून घेतले आहे।
जास्त मॅश करून घेतले नाही। आता आपण ह्याला फोडणी देऊ। ते मी गॅसवर कढई ठेवली आहे, ह्यामध्ये तेल घालते। ह्यामध्ये 1 चमचा जिरं घालते। कढीपत्ता घालते। इथे मी 2-3 मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे, हे मी ह्यामध्ये घालते। ह्यामध्ये हळद घालते। थोडंसं हिंग पावडर घालते। मी आता गॅस बंद करून घेते। मॅश केलेला बटाटा घालते। खूप सारी कोथिंबीर घालते। नमक घालते। ह्याला मी एकत्र करते। गॅस बंद करून ह्यामध्ये बटाटा घालायचा, नाहीतर बटाट्याला पाणी सुटतं गॅस चालू असल्यावर। हे बघा, आपला रस्सा झालेला आहे। मी इथे गॅसवर तेल तापत ठेवलं आहे। मी इथे हे वडे बनवून घेतले आहे। रस्सा वड्यामधले वडे मोठे मोठे असतात, म्हणून हे मी मोठे मोठे बनवून घेतले आहे। हे बघा, आपलं तेल गरम झालेलं आहे, ह्यामध्ये मी वडे सोडते। हे बघा कसे क्रिस्पी झालेले आहे। हे बघा, आपला रस्सा वडा तयार आहे। तुम्ही ह्या रस्स्यामध्ये शेव घातली तरी चालते। खूप खूप टेस्टी लागतो हा रस्सा वडा। तुम्ही पण एकदा करून बघा, कसा झाला तेही मला कमेंटमध्ये सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा।